थाने नगर निगम के क्षेत्र में आने वाला थाने कलवा मुंब्रा दीवा के आधे भाग में कम से कम 500 से 600 मैट्रिक टन कचरा जमा होता है। यह काम थाने क्लीन एनवायरनमेंट कंपनी को दिया गया। कचरे से बिजली उत्पादन के लिए थाने शहर के विभिन्न हिस्सों का कचरा यहां डंप किया जाता है बिजली उत्पादन संयंत्र के पास, लेकिन उक्त परियोजनाएं पिछले 8 से 10 दिनों से बंद, जिसके कारण कचरे का ढेर जमा हो गया। कचरे के कारण टाइगर गांव के रहवासियों के लिए स्वास्थ्य समस्याएं शुरू हो गई। कूड़ा कचरा जमा होने से मच्छरों का प्रकोप बढ़ता जा रहा है, जिससे डेंगू, मलेरिया जैसी घातक बीमारियों का प्रसार बढ़ा। थाने नगर निगम के कर्मचारियों द्वारा ठेकेदार एवं वहां के कार्य करने वाले कर्मचारियों के साथ रूखा व्यवहार। अब स्टेशनों पर 13 से 14,000 टन कचरा जमा हो गया है। साथ ही थाने नगर पालिका ने ठेकेदार को पेमेंट नहीं किया और साथ ही परियोजनाएं शुरू नहीं की, तो इससे कचरे की समस्याएं बढ़ जाएगी, जिससे रहने वाले ग्रामीणों को स्वास्थ्य संबंधी समस्याओं का अंबार लगते देर नहीं लगेगी। महानगरपालिकेने जो इथे कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प ठाणेकरांना स्वप्न दाखवले होते, पण इथे ठाणेकरांना मी सांगू इच्छितो, मी पण ठाण्याचा नागरिक आहे, पण इथे तुम्ही जे ठाण्याचे जे नागरिक असाल, सुजाण नागरिक असेल, त्यांनी तुम्ही पाहावे काय कचऱ्यापासून वीज निर्मिती होते का कचऱ्यापासून काय मलिदा तयार करते। फक्त ठाण्याचा कचरा इथे आणतात आणि इथून तोच कचरा भरून काय सेक्रिफाय वगैरे होत नाही, तर तोच कचरा परत ठाण्याला पुढे नेऊन खाडीत टाकतात। आणि इथे पूर्ण तुम्ही पाहत असाल का सर्व डोंगर, कचऱ्याचे डोंगर उभे केलेले आहेत। आणि या संदर्भात आम्ही लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकला होता। त्या संदर्भात आमची दखल घेऊन सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर अशोक सिंगारे साहेब इथे येऊन आमची समजूत घालून आम्हाला शाश्वत केलं होतं तर तुम्ही बहिष्कार मागे या, तुमच्या मागण्या काय असेल त्या संदर्भात मीटिंग लावतो। आम्ही त्यांनी मीटिंग लावली कलेक्टर ऑफिसला त्यांच्या दालनामध्ये, आणि त्या संदर्भात महापालिकेचे अधिकारी होते, त्यांना आदेश दिला, सक्त आदेश दिला होता का तुम्ही जर जो कचऱ्याचा डोंगर तुम्ही 8 दिवसात खाली नाही केला तर मी संबंधित प्रोजेक्टची जागा जमीन आहे ती माझ्या आदेशाने काढून घेतो। पण त्यांच्या आदेशाला पण त्यांनी काळे फासलं आणि त्यांच्या आदेशाला पण केराची टोपी दाखवून, तरी तर आम्ही नंतर आम्हाला नवीन आयुक्त आले राव साहेब, त्यांनी पण बोलले मिटिंगला मागे। आता आमची गणपतीचे 2-4 दिवस पहिले मिटिंग झाली, तिथे पण तेव्हा ते सांगितलं की आम्ही तुमचं 8 दिवसाच्या आतच ते 8 दिवस जवळ, आणि त्या मिटिंगला संबंधित कलेक्टर ऑफिसला जे अधिकारी होते रोडे आणि प्रशांत पवार म्हणून ते पण तिथे हजर होते, ते पण त्यांच्याशी खोटे बोलले तिथे का आम्ही तिथला कचरा काढायला सुरुवात केली। तुम्ही पाहू शकता आज 4-7 महिन्यापासून कचरा तिथे पडलेले ज्या झाडे वगैरे आहेत आणि लोकांना दुर्गंधी, पूर्ण गणपती सण आम्ही पूर्ण दुर्गंधीमध्ये काढलाय। आणि जो ठाणेकरांना सांगू इच्छितो जे तुम्हाला दाखवत असतील का तिथे टायगरला प्रोजेक्ट वगैरे काय नाही, सर्व तिथला त्यांचा ट्रान्सपोर्टेशन आहे, सर्व पैसा अधिकाऱ्यांना पैसा काढायचा काम आहे, दुसरं काहीच नाही। तिथला कचरा इथे येतात, इथला कचरा भरून परत दुसऱ्या गाड्यांनी तिकडे नेतात आणि खाली टाकतात। हा जो प्रकल्प सुरू आहे पण त्याच्यात काहीच नाही होत ना। त्यांनी सांगितलं वीज निर्मिती, विजेचा काही बल्ब साधा लागला नाही, 0चा बल्ब पण चालू नाही केला अजून त्यांनी। हे खाली दाखवतात का आम्ही ओला कचरा सुका कचरा, आज तुम्ही जाऊन बघू परिस्थिती स्वतः बघा, तो ओला कचरा सुका कचरा काय काढला त्यांनी, काय कधी आणि काय महापालिकेला काय उत्पन्न दिलं। आज मला समजलं का 60 का 70 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरची थकबाकी बाकी आहे, आणि जो ट्रान्सपोर्टेशन करतो त्याचे पण 50-60 लाख रुपये बाकी आहेत, म्हणून त्यांनी लोकांनी स्ट्राईक केले। 4.5 कोटी बाकी। हा तर तुम्ही वारंवार मागणी करून इथला कचरा बंद होत नाहीये, आता तुमचं काय पाऊल? आम्ही या संदर्भात कलेक्टर साहेबांची मिटिंग केली, जिल्हाधिकाऱ्यांची मिटिंग केली, आयुक्तांची पण मिटिंग झाली आमची, त्यांच्या शब्दाला केराची टोपली लावतात। त्या संदर्भात आम्ही सोमवारी आपल्या पाट्या घेऊन, आमच्या इथे दुड्डे आणि टोपली बोलतात आमच्या आगरी भाषेत, ते घेऊन इथून कचऱ्याचे भरून आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत आणि तिथे आंदोलन करणार आहेत। सोमवारी आमचं कलेक्टर ऑफिसला आंदोलन असतात आणि आमच्या इलेको इथे बरोबर असणार। आम्ही सर्व ग्रामस्थ, महिला इथले सर्व रहिवासी, नवीन रहिवासी समाजाचे। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो का इथे जो प्रोजेक्ट बसलेला आहे त्याच्यात पूर्ण रहिवासी झोन आहे आजूबाजूला। आमच्या गावात इकडे सीबीएसई शाळा नव्हते, 40 वर्ष आम्ही चिखलात आयुष्य काढलं, महापालिकेत नावाला होतो खाली आम्ही 40 वर्ष इथे महापालिकेने अजिबात लक्ष दिलं नाही, अजूनपर्यंत एक गार्डन सुद्धा इथे डेव्हलप केला नाही महापालिकेने।
महापालिकेने दाखवावं गार्डन काढून, मी माझी 5 लाख रुपये देतो. एक आमच्या परिसरात एकही गार्डन डेव्हलप केलाय का? सर, काही महिन्यांपूर्वी स्थानिक आमदारांसमवेत अनेक आमदारांचा मनसेचा असल्या कारणाने त्यांना श्रेय नाही लादण्याचं हे बी एक त्यांचं कारण असू शकतो. कारण दोन्ही मिटिंगला कलेक्टर साहेबांच्या मिटिंगला पण आमदार राजू पाटील साहेब होते आणि आयुक्तांकडून राजू पाटील साहेब होते. मग त्यांना श्रेय नाही भेटावं म्हणून कदाचित यांची मानसिकता असू शकते अधिकाऱ्यांची किंवा तिथल्या ठाण्यातल्या मोठ्या राजकीय नेत्यांची, म्हणून ते प्रोजेक्ट आम्हाला इथे लटकून ठेवले. आणि गावच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. तुम्ही इथल्या आजूबाजूच्या परिसरात डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन बघू शकता की इथल्या गावाला किती ऍडमिट काय त्रास आहे. सकाळी झोपेतनं उडाले लोकांचे घसे बसलेले असतात. आज माझा घसा बघितला मग आवाज निघत नाही. सर्वांना त्रास हाच आहे. आता इथे गाड्या ज्या सुरू आहेत त्याला तुम्ही आता अटकाव केलाय का तुम्ही? मी आता ज्या गाड्या येतील आम्ही सांगितलं समोर कचरा जे कलेक्टर साहेबांनी आदेश दिले होते आणि आयुक्तांनी, तर त्यांच्या आदेशाचं तुम्ही पालन करा. तर पहिला हा ढिगारा कचरा इथून उचला, मगच तुमच्या दुसऱ्या गाड्या आम्ही आतमध्ये येऊन देऊ. तोपर्यंत एकही गाडी आतमध्ये येणार नाही. आणि आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी तीव्र संघर्ष करणार. आणि सोमवारी आम्ही आमचा मोर्चा घेऊन कलेक्टर ऑफिसला आम्ही जाणार आहे. घरच्या बाजूला जो हा प्रकल्प आहे ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेडचा, याच्यामध्ये कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा हा प्रकल्प आहे. पण हा याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आहे, ज्यामध्ये काय असतं की पालिकेकडून आम्ही कचरा स्वीकारतो जो कळवा, मुंब्रा आणि दिवा या प्रभागामधून येतो. तर या दरम्यान काय की हा कचरा या मागच्या प्लांटमध्ये आम्ही प्रोसेस करतो. तर सध्या हा प्लांट आम्ही सर्व्हिसिंगसाठी एक हप्ता आमचा बंद असतो, ज्यासाठी जर्मनीहून त्याचे टेक्निशियन्स येतात. आणि दरम्यानच्या काळामध्ये काय की यासोबत आम्ही पालिकेकडे आम्ही पाठपुरावा करतो, आमच्या उर्वरित रकमेसाठी पाठपुरावा करतोय, जी आमची 3 प्रकारे असतात: कॅपेक्स, ओपेक्स आणि टिपिंग फी. टिपिंग फी आमची जी जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याची बाकी आहे, ज्यासाठी आम्हाला पालिकेकडून दर महिन्याला आम्हाला आता मागचे 20 दिवस झालं मी जून जुलैच्या प्रोसेससाठी आहे. ती फाईल रोज आम्हाला दाखवली, रोज ती अकाउंटंटकडे जाते आणि रोज काहीतरी कारण सांगून ती फाईल परत माघारी पाठवली जाते. दुसरी गोष्ट काय की जी प्लॅनच्या इम्प्लिमेंटेशनसाठी जी खर्च आमच्या कंपनीने केला होता, ती रक्कम ऑलमोस्ट 60 CR आसपास गेलेली आहे. ती रक्कम पण अजून पण आम्हाला मिळत नाही किंवा त्याच्यावरती कुठली मिटिंग केली जात नाही की कुठल्या इन्स्टॉलमेंटमध्ये ती रक्कम मिळेल किंवा काय गोष्टी केल्या जातील, आणि त्याच्यावरती चर्चा केली जात नाहीये. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय की आता या ठिकाणी आपण जो आज तुम्ही ज्यासाठी आलात, तर तो मुद्दा असा आहे की जर प्रोसेसिंग चालू नाही आणि इथे बाहेर हा डम्पिंग ग्राउंड नाही आहे, हा प्रोसेसिंग प्लांट आहे, तर तरी इथे जबरदस्तीने, कारण काय होतं तिकडे राजकारणी लोकांचं, मोठ्या राजकारणी लोकांचं ठाण्यामध्ये दौरा असल्या कारणाने ते ठाण्यामध्ये त्यांनी कचरा घेणं बंद केलेलं आहे. आणि त्याचा पर्याय म्हणून त्यांनी ही जागा निवडली आणि या जागेला स्थानिकांचा पहिल्यापासून विरोध आहे. त्या विरोधासाठी आम्ही त्यांची कारणं समजून घेतली, त्याला आम्ही काही गोष्टी उपाययोजना केल्या, ज्याचा पर्याय म्हणून हे जे लिचरचं पाणी निघतं, या पाण्याची उपाययोजना म्हणून आम्ही तिकडे एक ETP प्लांट इन्स्टॉल केला आहे, ज्याच्यामधून काय हे पाणी निघून त्याचं पूर्ण प्युरिफिकेशन होतं आणि ते पाणी पुढे आम्ही गार्डनला सोडतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय की हा जो वास आहे, आता प्रोसेसिंगसाठी येणारा कचरा सगळ्या गाड्या तिथे आतमध्ये आम्ही एक 600 टनांचा 1200 टनांचा एक पीठ बनवलाय. त्या पीठमध्ये सगळ्या गोष्टी तिकडे येतात, तो कचरा तिथेच पडतो, बाहेर कुठेही जात नाही कचरा. तरी काय होते की आता प्रोसेसिंग बंद असल्यामुळे तो कचरा इथे बाहेर आहे, आणि बाहेर तुमच्या मागे जो तुम्ही बघताय तो जवळपास 15,000 टनांचा तो वेस्ट आहे, जो गेल्या 7 महिन्यांपासून पडून आहे, ज्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला फोर्स केला गेला होता की तुम्ही आम्हाला काही दिवसांसाठी मुदत द्या आणि आम्हाला कचरा टाकण्यासाठी जागा द्या. पण आम्ही याला विरोध केला होता आणि गावकऱ्यांनी पण याला विरोध केला होता. दरम्यान काय की आता तो कचरा असा वाढ गेला की त्याचा 7,000 टनांपासून 15,000 टनांपर्यंत त्या गोष्टी गेलेल्या आहेत. आणि त्यांनी काल पण जबरदस्ती केली. काल त्यांचे अधिकारी आले, ते आम्ही इथे गाड्या अडवल्या की आम्ही घेणार नाही, कारण की आम्हाला उत्तर द्यायला होतं स्थानिकांना. ते लोक इथं येऊन मागच्या पण तुम्ही 1 वर्षापूर्वीच्या घटना बघितल्या असतील, ते लोक इकडे मारामारी करतात किंवा फोडण्याचे. ऑपरेटिंग सिस्टीम बनतात आमच्यात. दुसरी गोष्ट अशी, आज सकाळी जेव्हा स्वतः उपायुक्त मनीष जोशी सर इथे आले होते आणि त्यांनी आमच्या आणि आम्ही या सगळ्या गोष्टी टाळाव्यात म्हणून आम्ही आमच्या गाड्या, आमच्या मशीन्स आम्ही रस्त्यावरती आडव्या लावल्या होत्या की त्या काळात त्यांच्या कचऱ्याच्या गाड्या आतमध्ये येऊ नये म्हणून. पण तरी त्यांनी काय केलं, त्यांनी झोपेतून सकाळी अर्ली मॉर्निंग झोपेतून आमच्या एका ऑपरेटरला उठवलं, जो बाहेरचा आहे,
आणि त्याला उठवलं आणि त्याला बोललं की तू मशीन चालू करून साईडला घे. तर तो म्हटलं की एक काम करा साहेब, मी छोटा माणूस आहे, माझ्या मालकांना सांगा तुम्ही. आणि त्यांनी सांगितलं मी बाजूला घेतो. कारण त्या ड्रायव्हरचे त्याच्या मालकाकडे 8 महिन्यांचं पेमेंट थकलेलं आहे. जर त्यांनी एखादी गोष्ट त्याच्या मालकाच्या व्यतिरिक्त केली, त्यांच्या माघारी केली, तर त्याचं पेमेंट थकेल, या भीतीपोटी तो बोलला होता. तरीही त्याला जोशी सरांनी त्यांच्या कानशिलात लगावली आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ केली. आज सकाळी जवळपास 40च्या आसपास टीएमसीचे अधिकारी, कर्मचारी आणि जे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना राबवली त्याच्या अंतर्गत, त्यांनी जे रोजगार योजना राबवली त्याच्या अंतर्गत इकडे काही कंत्राटी तरुणांची भरती केली गेली. ते तरुण पण या ठिकाणी आणले गेलेले जबरदस्तीसाठी. जे तुम्हाला आता इथे कमी दिसतात, कारण काय की आता त्यांचं काम झालेलं, त्यांनी कचरा खाली केलेला, सगळे निघून गेलेले आहेत. उद्या सगळे परत ते लोक येतील. त्या दरम्यान त्याला सोडण्यासाठी त्याचा इतर सहाय्यक तिथं ड्रायव्हर समोर गेला, तर त्याला पण जातीची शिवीगाळ केली गेली आणि त्याला पण सांगितलं की याला मारलं तसं तुला पण मारू. त्यामुळे आता इथे आमचा कुठलाही कर्मचारी इथे उपलब्ध नाही आता सध्या. मेरा नाम दीपक है, मैं उत्तर प्रदेश का रहने वाला। हम लोग इधर उतना दूर से आए कमाने के लिए 2 पैसा। हम सो रहे थे तो वो कोई आया था, कॉर्पोरेशन का था, वो हमको जगा के उसके बाद बाहर बुलाया। मैं मशीन आड़ा मारा था, हम लोग का 10 महीने का पेमेंट फंसा है, इसीलिए मैं मशीन आड़ा मारा था। तो उसके बाद वो बोला मशीन हटाने के लिए, मैं बोला मेरे सेठ का फ़ोन आएगा तब मैं मशीन हटाऊँगा। तो वो सीधा मेरे को मार दिया इधर, वो सीधा मारा और कुछ नहीं बोला, सीधा बोला मशीन हटाओ। क्या हुआ उसके बाद वो मारा, मैं मशीन हटाया, मशीन हटा के मैं उधर चला गया, आगे गया तो वो मैं इसको फ़ोन करके बुलाया, वो इधर से आया तो वो इधर से जा रहा था, वो इसको गाली देने लगा। आपको भी गाली दी? गाली नहीं, गाली भी दिया, मारा भी मेरे को। कौन, नाम क्या था पता है? नाम नहीं पता है, लेकिन वो मारा था, उसका फोटो हो जाए देखेंगे। अधिकारी, महानगर पालिका का अधिकारी है। हाँ।